प्रायोगिक नाटकाकडे काय आहे अजूनपर्यंत. प्रायोगिक नाटक आम्ही एकदा प्रेझेंट केलं होतं विकी आणि ललिता, पण ते लोकांना तितकं आवडलं नाही. पण माझं असं मत आहे की आता या वेळेस जर मला एखादं प्रायोगिक चांगलं स्क्रिप्ट मिळालं तर मी नक्कीच बसवायचा प्रयत्न करेन आणि आवडेल मला ते करायला एक नवीन प्रयोग म्हणून. आणि नवीन मुलांच्या बाबतीत म्हटलं की मोबाईल आहे आणि त्याचं आणि बरोबर आहे की त्यांना इन्स्टंट यश पाहिजे. बिलकुल ते आलं की म्हणजे मी खूपशा कलाकारांना म्हणजे बघितलं आहे की ते आले की त्यांना तो वातावरण बघतात, 2-3 दिवस येतात आणि नंतर मग नाही म्हणून काही ना काही कारण सांगून निघून जातात. कारण त्याचं कारणच ते आहे की त्यांना इन्स्टंट पाहिजे असतं. आणि मी 8 दिवस जर प्रॅक्टिस केली तर मला त्याचं परिणाम किंवा त्याचा मला रिझल्ट पाहिजे 8 दिवसात, की मला काय मिळतंय 8 दिवसात, आणि ते नाटकात शक्य नाहीये. म्हणून येणाऱ्या कलाकारांनी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. आणि मोबाईलचा जो मुद्दा आहे ते प्रत्येक कलाकारांच्या हातात मोबाईल असतो, तालीम सुरू असते आणि ते मोबाईलकडे लक्ष असतं. मी खूपशा कलाकारांना सांगतो की तालीमकडे लक्ष द्या. तुम्ही तर तुमचा रोल आता नाहीये, समोरही बसले असतात तरी तालीम बघा आणि बघा त्या नाटकात काही चुका होत आहेत का, काही झालंय का, होऊन जाईल की नाही, त्याचं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. पण ते खूपशादा सत्यात होत नाही आणि खूपशादा रोज रोज होत नाही, मला ते आवडत नाही. आणि खूपशादा मी ऍडजस्टही करतो आणि खूपशादा नाराजही होतो. पण चालतं ते, आता वेळ निघून जातं पण त्याला काही उपाय नाही. चॉकलेट मध्ये तुम्ही माझे वडील होते, ते थेट आता नाटकामध्ये तुम्ही जोगराचे वडील झालेले आहात. या सगळ्या त्या 40 वर्षात तुम्ही काय भूमिका प्रशांत कक्कडचा स्वभावाशी मिळती जुळती एखादी मला वाटतं किशोर केळुसकर मी माझ्या मुलांचे इतकं इमोशनल कॅरेक्टर आहे की आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या बायकोच्या बाबतीत त्याचं प्रेम आणि ज्या भावना त्याच्या असतात आणि तो एवढ्या वर्ष दुबईला राहून जेव्हा परत येतो आणि ते सगळं मनात दाखवून तो घेऊन येतो. आणि सगळे मुलं बदललेली असतात, बायको बदललेली असते त्याची, आणि त्यांना ऍडजस्ट करायला म्हणजे बायको त्याच्यावर नाराज असते किंवा ती प्रेम करत नाही असं नसतं, पण ती तिला त्याच्यात ऍडजस्ट करायला तिला वेळ पाहिजे असतो आणि तो तिथे त्याला देते. आणि त्याला खूप आतुरता असते की माझा परिवार मला लवकर मिळायला पाहिजे. आणि खूप चांगलं म्हणजे खूपच सुंदर नाटक आहे ते, मला खूपच आवडतं. एक वर्ष सेवा करता जवळजवळ 27 वर्ष तुम्ही सलग स्पर्धा करताय. चंद्रपूरच्या रंगभूमीला तुम्ही भरभरून दिलंय. पण आता एक सिनियर रंगकर्मी म्हणून, चंद्रपुरातले ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून तुमच्याकडनं काहीतरी समाजाच्या अपेक्षा असू शकतात. अर्थात रंगकर्मी म्हणून त्या माझ्याकडून असतील, पण मी आज फक्त तुम्हाला इथले उत्सवमूर्ती म्हणून प्रश्न विचारतोय आणि ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून फक्त माझा प्रश्न एवढाच आहे की हौशी रंगभूमीवर काम करताना नवोदिता वेगळा, नाट्यरंग वेगळी, स्नेहांकित वेगळी किंवा आणखी वेगळ्या सरदार पटेल महाविद्यालय वेगळे, तर वेगवेगळ्या चुली मांडून आपल्या शहरात जो स्वयंपाक तयार होतो, तर तो स्वयंपाक एक छान स्नेहभोजनासारखा एखादा प्रयोग, एक सर्वांनी मिळून करण्याचा एक प्रयोग आपण पुढाकार घेऊन कराल का? एवढा असा एक माझा छोटा प्रश्न आहे. थँक्यू. तसा जर चान्स आला तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते खुशाला म्हणजे कोणी प्रयत्न केलेही आहे याच्या पहिले, पण ते काही सक्सेस झालेलं नाहीये. पण जर मला असं वाटलं की आपण 2-3 संस्थेचे पदाधिकारी म्हणजे त्यांचे जे मेन आहेत त्यांनी जर मला सुचवलं किंवा त्यांनी तयारी जर दर्शवली तर बघू, विचार करता येईल, काही हरकत नाही. चांगला प्रयोग जर आपण चंद्रपुरात सादर करू शकतो, व्यावसायिक जसं व्यावसायिकचं म्हणतातच आहे, तर असा एक प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर आपण आणू शकतो. करू तसा प्रयत्न जर तसा चान्स आला तर. प्रश्न विचारावे तेवढे कमीच आहे, पण आता थांबूया. सृजनच्या विनंतीला मान देत प्रशांतला व स्नेहलताई इथे आले, त्याबद्दल त्यांचे आभार व त्यांना शुभेच्छा. मायबाप वारकऱ्यांचे पण आभार.
पुढील महिन्यात एका वेगळ्या विषयावर कार्यक्रम घेऊन येण्याची ग्वाही देत मी हिना आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभरात्री.